आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, washing machines, semi and fully automatic, batteries and inverters, water purifiers, atta chakki, air conditioners, air coolers, LED televisions, deep freezers, VG coolers, and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते. Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, शिवाजी चौक, उल्हासनगर 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर. आजच्या पत्रकारितेत स्वागत आणि आजच्या पत्रकारितेमध्ये आज मोबाईल पटवून घे ना. उज्ज्वल एक मिनट घेऊन जा ना. हां, आज इथे वंचित बहुजन आघाडी 141 विधानसभामध्ये संजय गुप्ता यांचं उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून तर आजपर्यंत संजय गुप्ता आणि करत आहे तर त्यांचं सामाजिक काम हे फार धनदांडगा असल्यामुळे त्यांच्या मागं असणारे सर्व विरोधी हे त्यांना वारंवार त्रास देण्याचं काम करत आहे. संजय गुप्ता यांचं नामनिर्देशनामध्ये फॉर्म भरता वेळेस त्यांना अडथळा निर्माण करण्यात आला. त्यांच्यावर नको त्या खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तो वारंवार हाजी माजी या लोकांकडून आमच्या वंचित बहुजन आघाडीचे कॅन्डिडेट संजय गुप्ता यांना त्रास दिला जात आहे. मी या सर्व तमाम पत्रकारांच्या माध्यमातून त्या विरोधकांना सांगू इच्छितो की संजय गुप्ता हा वंचित बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट आहे. संजय गुप्ता याच्यावर वारंवार जे विरोधीचे जे लोक आहेत ते खोटे गुन्हे दाखल करत आहेत आणि आता पण भविष्यात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी असं जरी झालं तर उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि दलित समाज, बहुजन समाज, उत्तर भारतीय समाज मिळून या शहरात आंदोलन करेल. विनाकारण आमच्या कॅन्डिडेटला त्रास दिल्याचं काम हाजी माजी लोकांकडून केलं जात आहे. तुम्ही निवडणूक हा संविधानाने दिलेला सर्वांना अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून आम्ही पण निवडणुका लढत आहोत. संजय गुप्ता यांना निवडणूक लढा म्हणून वंचित बहुजन आघाडी नाही तर येथील त्रस्तलेले लोक यांनी सांगितले की या शहराला पर्याय ऑप्शन म्हणून नवीन चेहरा पाहिजे. म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक नवा चेहरा या शहराला दिलेला आहे. या शहराच्या विकासासाठी या शहरातील खड्डे, या शहरातील हॉस्पिटलची अवस्था जी काय खराब झालेली आहे त्या विकासासाठी आम्ही संजय गुप्ता यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि विरोधी लोक जे हाजी माजी लोक आहेत त्यांच्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच वाचलेला नाही यांना हरवण्यासाठी, कारण की त्यांच्याकडे विकास कामं आहेतच नाही. म्हणून नको त्या खोटा गुन्हा दाखल करून त्यांना प्रचारापासून थांबवणे, त्यांना अर्जापासून थांबवणे यासारख्या प्रकारे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहात. याही पुढे ते लोक असं करणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीतर्फे असा जरी कुठल्या पोलीस चौकीला गुन्हा दाखल झाला, विनाकारण कोणी अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास देण्याचं काम केला, तो उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीतर्फे एक मोठं आंदोलन करण्यात येईल. मग त्यावेळेस आम्ही आचारसंहिता पाहणार नाही, काही पाहणार नाही. आणि वेळ पडली तर आम्ही उल्हासनगरही बंद ठेवू. आमच्या जरी उमेदवाराला जरी असा गैरसंविधानिक पद्धतीने जरी तुम्ही त्रास देण्याचं काम करणार तर उल्हासनगरही आम्ही बंदचा निषेध करू. तर त्याकरता आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे की आमच्या उमेदवाराला
जे हाजी माजी सत्ताधारीचे लोक आहेत आलटून पलटून येणारे, तर त्यांना सांगण्यासाठी आज हा प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली। देखिए, ये जो आरोप मेरे ऊपर लगा था 8 अगस्त का, वो 8 अगस्त इसलिए चुना गया क्योंकि वो 3 महीने का सीसी फुटेज किधर मिल नहीं सकता है, इसलिए वो डेट बराबर उन्होंने लिया था। लेकिन वो कहीं ना कहीं झूठ बताने में नाकाम रहे, क्योंकि झूठ झूठ होता है। 8 अगस्त को उल्लासनगर में जो 75 इयर्स का जो दिवस मनाया जा रहा था, उस कार्यक्रम में मैं काफ़ी भागम दौड़ी में था और मेरे पास 8 अगस्त का पूरा जीपीएस रिपोर्ट है कि मैं उल्लासनगर में कहाँ कहाँ गया, किसके साथ मीटिंग किया, कितना देर मैंने कहाँ पे रुका। वो 8 अगस्त का पूरा मेरे पास जीपीएस रिपोर्ट है। वो हम सारा रिपोर्ट ऑलरेडी कोर्ट में दे चुके हैं कि हम 8 अगस्त को उल्लासनगर छोड़ के कहीं गए ही नहीं। तो ये सारा आरोप निराधार है। मैं सिर्फ विरोधियों को इतना बताना चाहता हूँ कि किसी को हराने के लिए कोशिश करने के बजाय अगर उसके ऊपर षड्यंत्र रचा जाए तो मैं समझता हूँ कि ये अभी से वो चुनाव हार चुके हैं। मैं उल्लासनगर में जो मेरे काम है, उल्लासनगर में जो मेरी लोकप्रियता बढ़ी है, उससे घबराए हुए विरोधी है और कहीं न कहीं ये मुझे षड्यंत्र में फंसा के मुझे चुनाव से दूर करना चाहते हैं। वही पुलिस स्टेशन में, सेम पुलिस स्टेशन में गुनाह दाखिल होता है। नाना बागुल के ऊपर भी सेम पुलिस स्टेशन में होता है, युवराज भदाने के ऊपर सेम पुलिस स्टेशन में होता है, हमारे ऊपर भी सेम पुलिस स्टेशन में होता है। तो उल्लासनगर का ऐसा क्या राजनीतिक कनेक्शन है उस पुलिस स्टेशन से कि कोई भी झूठा गुनाह दाखिल करने के लिए एपीएमसी का पुलिस स्टेशन यूज होता है? ये भी एक चर्चा का विषय है और इसके ऊपर भी हम मांग करेंगे कि इसके ऊपर भी सीबीआई जांच होनी चाहिए। 8 अगस्त को अगर कोई भी साबित कर देता है मेरे ऊपर ये गुनाह दाखिल या जो भी खोटा गुनाह दाखिल करके मुझे फंसाने की कोशिश किया गया, मैं आज आपके सामने बहुत जिम्मेदारी के साथ बोल रहा हूँ, अगर मेरे ऊपर ये गुनाह उन्होंने जो झूठा आरोप लगाया अगर ये साबित होता है तो ये इलेक्शन ही क्या, मैं उल्लासनगर छोड़ के चला जाऊंगा अगर इन्होंने मेरे ऊपर सिद्ध कर दिया तो। क्यों? क्योंकि सत्य परेशान हो सकता है, पराजित कभी नहीं हो सकता है। मैं सत्य के साथ हूँ, मैं बहुत ही जिम्मेदारी के साथ काम कर रहा हूँ। उल्लासनगर में जो हमारा सोशल एक्टिविटीज है वो बहुत जिम्मेदारी के साथ होता है, उसमें कोई भी किंतु परंतु या झूठा, तो ये लोगों को कोई पॉइंट नहीं मिला, मेरे काम पे उंगली उठाने की कोई उनको पॉइंट नहीं मिला, इसलिए ये लोगों ने ये झूठा आरोप मुझ पे लगाकर मुझे जेल भेजने की बहुत बड़ी साजिश थी। ये कैसे ही बड़ों का आशीर्वाद, बुजुर्गों का आशीर्वाद, लोगों का प्यार आशीर्वाद था कि आज मैं चुनाव में हूँ और मैं डट के इनको चुनाव तक मुकाबला करूँगा। मुझे शक है कि इसके आगे भी मेरे ऊपर हमले हो सकते हैं। मुझे कहीं न कहीं चुनाव से रोकने के लिए मुझे वापस से कोई गुनाह दाखिल हो सकता है और मेरे ऊपर बहुत सारे षड्यंत्र रचे जा रहे हैं। मैं पत्रकार परिषद के माध्यम से मैं ये बताना चाहता हूँ कि जो भी कुछ गुनाह दाखिल होगा या मेरे ऊपर कोई भी हमला हो सकता है। क्यों? क्योंकि ये लोग सारे क्रिमिनल माइंड है, इनको सिर्फ क्रिमिनल ही पता है किस तरह से हराने के लिए क्रिमिनल माइंड यूज किया जाए, क्योंकि इन्होंने शहर में सिर्फ गुंडा राज किया है। आज से 40 साल तक कोई शहर में विकास नहीं हुआ है, पूरा का पूरा शहर इन्होंने बेच दिया है, सिर्फ ठेकेदारों का शहर हो गया है, कमीशनों का शहर हो गया है, सिर्फ जगह हड़पना, बिल्डिंगें बनाना और कोई भी काम इनके पास नहीं है। मैं आप लोगों को इस चुनाव में जो सच्चाई है, सच्चाई के साथ लड़ रहा हूँ, गरीबी के साथ लड़ रहा हूँ, विकास के साथ लड़ रहा हूँ, डेवलपमेंट के साथ लड़ रहा हूँ, उस मुद्दों पे उनको चुनाव लड़ना चाहिए। जनता जनार्दन होती है, जिसको भी जनता फैसला करेगी चुनाव में वो जीतेगा। लेकिन ऐसे
झूठे षड्यंत्र में किसी को फंसाना नहीं चाहिए। मैं सब लोगों से, शहरवासियों से विनती करता हूं कि इन लोगों को इस बार उखाड़ फेंको, क्योंकि ये जीत तो सकते नहीं, सिर्फ ये षड्यंत्र रचते हैं। इसके पहले भी नगर सेवक के चुनाव में धर्मेंद्र गुप्ता के ऊपर भी इसी तरह का आरोप लगा के उसे इलेक्शन में रोका गया। तो ये सारे लोगों का यही षड्यंत्र है कि अगर आपसे वो जीत नहीं पा रहे तो आपको झूठा षड्यंत्र लगा के जेल भेजेंगे। ऐसे षड्यंत्रकारियों को इस बार जनता बहुत ही कठोर जवाब देगी और इस शहर से उनको पूरी तरह से नकार देगी। एक बात बताइए, आपको जो आरोप लगा है, ये आरोप ये चुनाव के अंदर आपको कुछ फर्क पड़ेगा क्या मतदाता के ऊपर? देखिए, उन्होंने जो मेरे ऊपर आरोप लगाया वो जनता समझ चुकी है। उन्होंने मुझे आरोप इसलिए लगाया क्योंकि मुझे चुनाव से दूर रखा जाए, लेकिन वो नाकाम रहे, इसलिए जनता का सहानुभूति मेरे साथ है। इस वजह से जनता मेरे साथ खड़ी है क्योंकि उन्होंने झूठा आरोप लगाया है। ज्या प्रकारे पक्षाने आम्हाला अधिकृत उमेदवार दिलेला आहे संजय गुप्ता सरांच्या रूपाने, तर त्यांचं जे काम आहे, सोशल वर्क आहे, ते ज्या पद्धतीने समाजामध्ये काम करतात त्याच्या बेसवर दिलेलं आहे। आणि त्यांच्यावर तुम्ही जो प्रश्न विचारला याच्या आधी की 3 महिने, तर त्या महिलेच्या सांगण्यानुसार 3 महिने, तो काय तिने जे प्रकरण उघड सांगितलं आहे ना, तर त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही 3 महिने म्हणतो आहे ना। तर ही जी खोटी केस केलेली आहे, जर ती महिला त्याच्यानंतर आम्हाला भेटलेली नाहीये, दिसलेली नाहीये, ती गेली कुठे ती महिला? तर अशा प्रकारे खोटे आरोप करून आमच्या उमेदवाराला या बदनाम करून आणि त्याच्याविषयी समाजाच्या मनामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचं हे विरोधी पक्ष काम करत आहेत। तर तुम्हाला राजकारण करायचं आहे तर विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही राजकारण करा। तुम्हाला राजकारण करायचं आहे, तुम्ही सांगा ना की हे काम आम्ही केले, हे यांनी केले नाही, त्याच्यावर बोलू शकता तुम्ही। पण एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर अनालिसिस करून तुम्ही कशासाठी हे करता ते, आणि ते सुद्धा जेव्हा फॉर्म भरायची तयारी झालेली आहे अशा वेळेस, तर हे खूप चुकीची गोष्ट आहे। आणि विरोधकांना याचा म्हणजे संजय गुप्ता हे आमचे उमेदवार आहे याचा त्यांनी धसका घेतलाय। ही दहशत त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की आमची सत्ता आता हलत आहे, डगमगत आहे, याचा विचारण्याचे आता त्यांची झोप उडाली आहे। आणि म्हणून ते अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारच्या कृती करत आहे। तर आम्हाला त्यांना हेच सांगायचं आहे की निवडणूक प्रक्रिया आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे उमेदवाराला। तर तुम्ही जे पण काय करत असाल ह्या चुकीच्या गोष्टी न करता विकासाच्या मुद्द्यावर लढा आणि ही निवडणूक व्यवस्थितपणे पाडू द्या। सर ते आम्हाला माहिती नाही सर, ते तुम्ही विचारू शकता। नाही हो सर, मग अचानकपणे जेव्हा 2 दिवस राहिले फॉर्म भरायचे अशाच वेळेस ती महिला जागी झाली म्हणजे असू शकतं ना, आम्हाला माहिती नाही त्याबद्दल, तुम्ही त्या महिलेला विचारा। की एखाद्या महिलेवर गुन्हा घडल्यानंतर म्हणजे तिच्यावर काही प्रसंग घडल्यानंतर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस ती बाई त्या डिप्रेशन मध्ये जाईल किंवा त्या टेन्शन मध्ये जाईल। पण तिला जर लढायचं असेल, तिला जर न्याय पाहिजे असेल तर ती 3 महिने घरात बसणार नाही। ज्यावेळेस एखादा व्यक्ती फॉर्म भरतो किंवा एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायला तो उभा राहतो त्यावेळेस ती उठून जाणार, कुणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा ती खराब करणार, त्याचं चरित्र हनन करणार, या प्रकारची कामं काही लोकांच्या सांगण्यावरून काही महिला, सर्वच महिला तशा नाहीत, काही महिला असतात ज्या बिझनेस करणारे असतात, त्यांना स्वतःच्या चरित्राचं, स्वतःच्या इमेजचं काही देणं घेणं पडलेलं नसतं। 3 महिन्यानंतर जी बाई गुन्हा दाखल करते, खरंच तिच्यावर अन्याय झालाय का हे पोलीस चौकशीमध्ये पुढे माहीत पडेलच। तुम्ही एका साईडला म्हणतात की पोलीस चौकशी बाहेर पडेल, दुसऱ्या साईडला तुम्ही प्रशासनाला जमीन देता की अशा प्रकारचं जर गुन्हा दाखल झाला तर आम्ही आंदोलन करू। तर बरोबर आहे, बघा संविधानाने दिलेला तो आम्हाला अधिकार आहे। अशा पद्धतीनं जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आमचा उमेदवार आहे, त्या उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जर एखादी महिला येते 3 महिने ती घरात झोपते आणि त्यानंतर ती सांगते या व्यक्तीने मला इथे तिथे बोलून माझ्यासोबत असं कसं केलं, तर सरळ सरळ आहे, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही तिला प्रश्न विचारा, 3 महिने कुठं जाऊन झोपली होतीस घरात? 3 महिन्यापूर्वी काय झालं होतं? 3 महिन्यापूर्वी काय घडली होती? आम्हाला नाही माहिती 3 महिन्यापूर्वी काय घडलं। आता आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतोय, आमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे सर, सर्व गोष्टीचा। हे बघा,
संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा निषेध व्यक्त करू शकतो. हे आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.